डिझेल करताना लोक भेंडाळे फाट्यात जाऊन तिथून बी अडचण राहिली त्यांचे 5-5 लिटर डिझेल घ्या. ही कोणती रीत झाली शासनाची? शासनाने समजा बंद करून टाकायला पाहिजे. आजचे दिन आहे ना मोदीचे. काय संकट आलेलं आहे समजा शेतकऱ्यावर. कांद्या गेलं तर 2 रुपये भाव आणि डिझेल गेलं तर 3 रुपयाने वाढलं. दादासाहेब गोरख बुट्टे. एक नंबर माणसं सत्तेची माणसं आहे ना, सत्तेत चालणारी माणसं आहे. निवडवाले आम्हाला घेऊ आम्हाला लग्न व्हायचे उद्या डिझेलची कमतरता असल्यामुळे ना शेतकऱ्यांची ना शेतीचे नांगरटी झालेली नाही अजून. त्यामुळे ना सगळे शेतकरी बांधव इथं ना सगळे उभा आहे इथं लाईनीत. इतके शेतकऱ्याचे हाल चालू आहे म्हणून सांगा. म्हणजे खूप शेतकऱ्याला खूप असा त्रास होतोय. तर अशी माझी नम्र विनंती आहे की मोदी साहेबांना थोडं तेलाचे भाव थोडे त्यांनी कमी करावा अशी माझी एक इच्छा आहे. कारण की खूपच असं एक तर कांद्याला भाव नाही, शेताला शेतकऱ्याच्या कोणत्या शेताला भाव नाही. लाईन डिझेल काही नाही, हे डिझेल साठी लाईन आहे आणि काही लोक पेट्रोल साठी लाईन लावून बसलेली. किती वेळापासून? साधारण पाऊण तास झाला आम्हाला. आमच्या अगोदर समोरची गर्दी आहे. नेमकं लाईन लावायचं कारण काय आहे? डिझेल तर मिळते सगळीकडे, पेट्रोल मिळणार आहे. नाही, बहुतेक सगळ्या पंप कोरडे ठाक झालेले. आमच्या माहितीनुसार हे इराण अमेरिका युद्धामुळे झालेलं आहे असं ऐकून आहे.